नमस्कार मित्रांनो, आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा 11वा भाग बघणार आहोत. हो पल्लवी, मी माझ्या फॅमिली सोबतच आलो आहे. माझी छोटी बहीण मधू, जय आणि त्याची बायको सीमा. तुम्ही तिला ओळखत असालच ना? मल्हार म्हणाला. या ना, तुमची भेट मी त्यांच्यासोबत करून देतो. त्यांना खूप आनंद होईल. मल्हार म्हणाला. चल ना शीतल, जयसर आणि त्यांची मिसेस सीमा मॅम सुद्धा आहेत. चल ना, त्यांना भेटूया. पल्लवी शीतलला म्हणाली. तुम्ही सगळेजण थोडा वेळ गप्पा मारत बसा, आम्ही आलोच, असं मिहीर सगळ्यांना सांगून मल्हारच्या टेबलजवळ गेले. मिस शीतल, मिस पल्लवी, तुम्ही इथे? जय आश्चर्यचकित होऊन उठून उभा राहिला आणि बोलला. अरे जय, जे कपल आता एंगेज झालं ते कपल हेच आहे, पल्लवी आणि मिहीर. मल्हार जयला म्हणाला. सगळेजण त्या दोघांना अभिनंदन करतात. मी ओळख करून देतो. ही माझी मिसेस सीमा आणि ही आमची छोटी बहीण मधू. जयचं बोलणं मध्येच आवरत सीमा बोलते की आम्ही भेटलो आहोत या अगोदर, हो ना मिस शीतल, मिस पल्लवी? शीतल आणि पल्लवी हसायलाच लागतात आणि हो बोलतात. सीमाची चौकशी सुद्धा करतात. शीतल आणि सीमा दोघी पण एकमेकींशी अशा प्रकारे गप्पा मारत होत्या की जणू काही जुन्या मैत्रिणीच भेटल्या आहेत. मधू शीतलशी बोलायला खूप आतुर झाली होती. ए दादा, मला पण बोलायचं आहे, मधू मध्येच बोलली. तसं सगळेच हसतात. पल्लवी आणि शीतल मधूशी सुद्धा खूप गप्पा मारतात. तुम्हीही जॉईन व्हा ना आम्हाला, सीमा म्हणाली. नाही मॅम, सगळेजण आमची वाट बघतात, जायला हवं आम्हाला, शीतल सीमाला म्हणाली. शीतल आणि पल्लवी दोघी पण जायला निघाल्या. मिहीर आणि मल्हार दोघे गप्पा मारत होते. पल्लवीने मागे येऊन मिहीरचा हात पकडला आणि मल्हारच्या हळूच कानात बडबडले. सर, तुम्ही पण चान्स मिळाला तसं विचारून टाका, विचारा तिला म्हणून. अगं वेडी झालीस काय? ती अजून मला तिचा दुश्मन समजते. माझी इमेज तिच्या नजरेत चांगली नाही अजून, मल्हार पल्लवीला म्हणाला. मिहीरने डोळ्यांनी इशारा करून पल्लवीला विचारलं. काय झालं? काही नाही, सांगते नंतर, म्हणत पल्लवी मिहीरला घेऊन गेली. मल्हारने शीतलला आवाज दिला तसं शीतल थांबली. मल्हार तिच्या जवळ गेला. सॉरी, मी तुम्हाला इथं आलेलं आवडलं नाही बहुतेक. मी इथे येण्या अगोदर तुम्ही किती आनंदात होता, पण मी आल्यावर तुम्ही नाराज झालात. सॉरी मिस शीतल, मी इथे येण्यापासून स्वतःला नाही थांबवू शकलो. एवढे बोलून मल्हार जाण्यासाठी वळला, पण परत पाठीमागे वळला आणि शीतलला म्हणाला की तुम्ही आज खूप सुंदर दिसताय. एवढे बोलून मल्हार तिथून निघून गेला. मल्हार तिला बोलण्याचा चान्स न देताच तिथून निघून गेला. शीतल त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला तशीच बघत राहिली. शीतलला एकटीला बघून पल्लवीने तिला आवाज दिला तशी शीतल भानावर आली आणि तिच्याजवळ गेली. सेलिब्रेशन झाल्यानंतर सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. घरी आल्यावर शीतल आणि श्रेयसने आईबाबांना सगळं सांगितलं. आई बाबा देखील पल्लवी आणि मिहीरसाठी खूप खुश झाले. दोघांची खूप छान जोडी दिसेल. मिहीर खूप चांगला मुलगा आहे. बरं झालं बाई, चला आता शीतलसाठी सुद्धा एखादा चांगला मुलगा बघायला पाहिजे. आता शीतलच्याही लग्नाचा विचार करायला हवा, आई म्हणतच होती. तेवढ्यात सगळेजण उठले. आईचं सुरू झालं रामायण म्हणत सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून गेले. अरे सगळेजण लगेच निघून गेलात? लग्नाचा विषय काढला म्हटलं की लगेच निघून जातात तोंड वाकडं करून, म्हणत शेवटी आईही कंटाळून झोपायला निघून गेली. इकडे शीतल रूममध्ये येताच तिने नेहमीप्रमाणे 10:30 वाजताचा शो ऐकण्यासाठी रेडिओचा स्विच ऑन केला आणि चेंज करून आली. बेडवर पडून मल्हारचा विचार करू लागली. शीतल मल्हारचा विचार करतच झोपून गेली.
इकडे मल्हार शीतलचं डोळ्यात साठवून घेतलेलं रूप परत परत आठवत होता आणि गालातल्या गालात हसत होता. आज किती सिंपल पण सुंदर दिसत होती. पण आज मी तिच्याबरोबर जे वागलो ते बरोबर होतं का? खूप चिडली असेल ती आज माझ्यावर. आणि ती खरंच चिडली असेल तर उद्या मी कसं वागू तिच्याशी, कसं समजावू तिला? विचार करतच मल्हार झोपून गेला. इकडे नव्याने प्रेमाचा अनुभव घेत असणारे दोन प्रेमवेडे फोनवर बोलत होते. अहो कोण काय विचारताय? मिहीर आणि पल्लवी दोघे पण फोनवर बोलण्यात हरवून गेले होते. बोलता बोलता मिहीरने पल्लवीला विचारलं, अगं तू मल्हार सरांबरोबर काय बोलत होतीस आणि शीतलचं काय चाललं होतं? शीतलचं काय चाललं होतं म्हणजे? पल्लवी मिहीरला म्हणाली, अगं म्हणजे बघ ना, मल्हार सर आल्यापासून शीतल काही वेगळीच वागत होती. मिहीर पल्लवीला म्हणाला, अरे मिहू तुला काय सांगू, मल्हार सर आहेत ना, त्यांना शीतल खूप आवडते. पण तुला माहिती आहे ना आपली झाशीची राणी कशी आहे ते. तिच्या मनात सुद्धा सरांबद्दल नक्की फिलिंग असणार, पण ते दाखवेल तर शपथ. तुला माहिती आहे ना ती या सगळ्यापासून किती लांब राहण्याचा प्रयत्न करते. पल्लवी मिहीरला म्हणाली, असं आहे तर सगळं, पण मला सांग मल्हार कसा आहे, चांगला मुलगा आहे का? मिहीर पल्लवीला म्हणाला, तुझ्यातला भाऊ जागा झाला की काय? पल्लवी मिहीरला चिडवत म्हणाली, मग आहेच मी तिचा भाऊ, चौकशी नको करायला? मिहीर पल्लवीला म्हणाला, हो मान्य आहे मला की तू तिचा भाऊ आहेस. खरं सांगू का, सर खूप चांगले आहेत आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये शीतलबद्दल प्रेम आणि काळजी दिसते. पल्लवी म्हणाली, अगं मग काय प्रॉब्लेम आहे, करू ना आपण त्यांच्यासाठी काहीतरी. मिहीर म्हणाला, सकाळी नाश्ता करताना आईने पुन्हा रात्रीचाच म्हणजे शीतलच्या लग्नाचा विषय काढला. तसं श्रेयश आणि शीतल आपापलं आवरून निघून गेले. अगं आशा राहू दे ना, का पुन्हा तिच्याकडे विषय काढून तिला त्रास देतेस? तिने 1 वर्ष मागितलं आहे ना आपल्याकडे, मग का उगाच विषय काढतेस? बाबा म्हणाले, अहो काय म्हणाला, मी त्रास देते म्हणून? मला तिची काळजी वाटते म्हणून बोलते ना. आता कुठे मुलं बघायला सुरुवात केली तर वर्षभरात एखादा चांगला मुलगा मिळेल, आई म्हणाली. शेवटी बाबा वैतागले. तुला कितीही जरी सांगितलं तरी तू ऐकत नाहीस, कर तुझ्या मनासारखं म्हणत बाबाही रागावून निघून गेले. आज ऑफिसमध्ये उत्साही वातावरण होतं. पल्लवी आणि शीतल ऑफिसमध्ये आल्या. सगळे खूपच हॅपी आणि एक्सायटेड दिसत होते. पल्लवीने शीतलला हळूच विचारलं, आज ऑफिसमध्ये काय आहे ग? सगळे खूप उत्साही दिसत आहेत. तेवढ्यात जवळून जाणाऱ्या समीरला शीतलने विचारलं, दादा आज काय आहे ऑफिसमध्ये? अहो शीतलताई, ते अभिजित सर आहेत ना, त्यांना मुलगी झाली. बाळ आणि आई दोघे सुखरूप आहेत. आज अभिजित सर येणार आहेत ना, म्हणून मल्हार सरांनी सगळ्यांना बर्फी वाटायला सांगितले आहे. आज ऑफिसमध्ये सेलिब्रेशन आहे. बरं चला ताई, मी जातो, खूप कामं आहेत. म्हणून समीर आपल्या कामाला गेला. एवढ्या टेन्शनमध्येही एम्प्लॉईचा आनंद सेलिब्रेट होतोय, हे नक्की ऑफिसच आहे ना? किती कमाल आहे, शीतल म्हणाली. हो ना ग, खरंच किती भारी आहे हे सगळं. मल्हार सर दुसऱ्यांसाठी इतकं सगळं करतात तर स्वतःच्या माणसांसाठी किती करत असतील. किती चांगले आहेत ना मल्हार सर. पल्लवी मुद्दामून शीतलला बोलून आपल्या डेस्कवर जाऊन बसली. खरंच हा इतका चांगला आहे का? जाऊ दे, मला काय करायचं आहे म्हणत शीतल कामाला लागली. शीतल कितीही नाही म्हटली तरी मल्हारकडे कळत नकळत ओढली जात होती. तेवढ्यात ऑफिसमध्ये मल्हार आणि जय आले. सगळ्यांनी उठून त्यांना ग्रीट केले. मल्हार समीरशी सगळी व्यवस्था नीट झाले ना बोलत तिच्याकडे एकदाही न बघता केबिनमध्ये गेला. मल्हारने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही याचं तिला खूप वाईट वाटलं, पण स्वतःला सावरत शीतल कामाला लागली. थोड्या वेळातच अभिजित ऑफिसमध्ये आला. सगळे मिळून अभिजितला अभिनंदन करू लागले. बाहेर एवढा कसला गोंधळ सुरू आहे हे बघण्यासाठी मल्हार बाहेर आला. अभिजितला बघून मल्हार खूप खुश झाला.
अभिजितला अभिनंदन करत त्याला मिठीच मारली आणि बाळाची बायकोची चौकशी करू लागला. मल्हारच्या अशा आपुलकीच्या वागण्यामुळे अभिजितच्या डोळ्यातच पाणी आलं. सर, आज तुम्ही जर नसता तर मी माझ्या बायकोला आणि मुलीला पाहूच शकलो नसतो, असं म्हणत अभिजित मल्हारच्या पुढे हात जोडून उभा राहिला. तेवढ्यात पाठीमागून जय आला. तुमचे हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर, अभिजित म्हणत होता. तेवढ्यात जयने पाठीमागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अरे वेडा आहेस का? अशी उपकाराची भाषा बोलतोस? आमचंही कर्तव्य होतं ते, जय म्हणाला. इमोशन सीन बघून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. अभिजित, मल्हार आणि जय दोघांचाही पीए होता. दोघांच्याही कामाच्या डिटेल्स तो एकटाच बघत होता. तिघेही मल्हारच्या केबिनमध्ये गेले. अभिजित, वहिनी आणि तुझं पिल्लू कसं आहे? आणि तुला सांगितलं होतं ना कामाला एवढ्या लवकर येऊ नको म्हणून. वहिनीला तुझी गरज आहे, मल्हार अभिजितला म्हणाला. सर, आरती आणि बाळ खूप छान आहेत. आता दोघेही ते तिच्या माहेरी आहेत. आरतीनेच मला सांगितलं की आता पूर्ण कामावर लक्ष द्या म्हणून. सरांना एकही तक्रारीचा चान्स देऊ नका. आणि तिने तुम्हाला सुद्धा धन्यवाद म्हणून सांगितलं आहे, अभिजित मल्हार आणि जयला म्हणाला. इकडे ऑफिसच्या स्टाफला बर्फी वाटली जात होती. शीतल तर मल्हारच्या आजच्या वागण्याने खूप भारावून गेली होती. शीतलला या गोष्टीचा खूप आनंद झाला होता. शीतलला मल्हार मनापासून आवडू लागला होता. सगळे विचार बाजूला ठेवून शीतल कामाला लागली. लॅपटॉपच्या स्क्रीनवर निरखून बघून काहीतरी बघत होती. तसं तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. आणि मध्येच शीतल जोराची ओरडली, यस म्हणून. तसं सगळेजण तिच्याकडे बघू लागले. शीतलला एकदम कसं तरीच वाटलं आणि सगळ्यांना सॉरी बोलून मल्हारच्या केबिनमध्ये निघून गेली. आनंदाच्या भरात शीतल नॉक न करताच आतमध्ये गेली. मिस शीतल, एवढं इम्पॉर्टंट काय काम आहे की तुम्ही नॉक न करता डायरेक्ट आतमध्ये आलात? मल्हार निर्विकारपणे शीतलशी बोलला. शीतल एवढासा चेहरा करत शांतपणे, सॉरी सर, आपण इतके दिवस ज्या मेलची वाट बघत होतो तो मेल आज समोरून आला आहे, शीतल मल्हारला म्हणाली. कोणता मेल आला आहे मिस शीतल? मल्हार म्हणाला. सर, मेहता इंडस्ट्रीजकडून आपल्याला मेल आला आहे, शीतल शांतपणे म्हणाली. काय? म्हणत जोराचा ओरडत मल्हार उठूनच उभा राहिला. यस सर, त्यांनी स्वतःहून आपल्याला मेल केला आहे. त्यांनी कोटेशन पाठवायला सांगितलं आहे आणि त्यांना एक मीटिंगसुद्धा करायची आहे आपल्याबरोबर, शीतल म्हणाली. मल्हार आनंदाच्या भरात तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला मिठीच मारली. मग काय मित्रांनो, काय वाटते तुम्हाला? शीतलला हे सगळं काही आवडेल की मल्हारच्या कानाखाली जाळ काढेल? हे आपण बघूया पुढच्या भागामध्ये. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.